रामकृष्ण हरी मंडळी, मी अंकिता तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये। तर आज मी ज्वारीच्या खारोड्या बनवल्या आहे। कशा बनवल्या हे बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर ह्या खारोड्या बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला 1 किलो ज्वारी लागणार आहे। ही ज्वारी मी 1 दिवस पाण्यामध्ये भिजत घातली। 1 दिवसानंतर ज्वारीला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। आता ही ज्वारी आपल्याला सुकून घ्यायची आहे। त्यासाठी मी एका पाटीमध्ये ही ज्वारी सुकत घातली। थोडंसं पाणी निथळलं की ही ज्वारी आपल्याला एखाद्या कॉटनच्या कापडावरती पसरून घ्यायची आहे। ज्वारी सुकली की आपल्याला मिक्सरवरती जाडसर अशी काढून घ्यायची आहे, किंवा आपण गिरणीवरून सुद्धा दळून आणू शकतो। आता या ज्वारीला आपल्याला तांदूळ गाळाच्या चाळणीने गाळून घ्यायची आहे। आता वरती जे जाळं राहिलेलं आहे त्याला मिक्सरवरती थोडं फिरून घ्यायचं आणि परत गाळून घ्यायचं। तर या प्रकारे मी सर्व ज्वारी गाळून घेतली, बारीक केली आणि गाळली। मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आपल्या कण्या तयार आहेत। आता या कण्यापासून आपण खारोड्या तयार करायला घेऊया। तर आधी आपण ह्या कण्या किती भरतात ते मोजून घेऊया। 1 ग्लास टाकला मी, हा दुसरा, तीन आणि हा एक 4। तर आपल्या ह्या ज्वारीच्या कण्या 4 ग्लास एवढ्या भरल्या। तर या 4 ग्लास कण्यासाठी आपल्याला 6 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे। तर ह्या कण्या मी कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या आहे। तुम्ही गंजामध्ये सुद्धा शिजवू शकता। यामध्ये आपल्याला 3 चम्मच एवढं मीठ घालायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावायचं आणि 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आपल्या कुकरच्या इथे 6 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कण्या बघू शकता तुम्ही खूप छान शिजलेल्या आहे। आता ह्या कण्या आपल्या छान थंड झालेल्या आहे। ह्या कण्या आता आपल्याला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायच्या आहे। त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घालायचं आहे आंबट। येथे मी थोड्याशा कण्या खाऊन बघितल्या, मीठ थोडं कमी वाटलं मला, तर मी यामध्ये अर्धा चम्मच मीठ घातलं, अर्धा चम्मच लाल तिखट घातलं, अर्धी वाटी तीळ घातले। आता आपल्याला 2-3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि 1 चम्मच जिरं याची पेस्ट करून ती घालायची आहे। छान मिक्स करायचं आणि याच्या आपल्याला खारोड्या घालायच्या आहे याप्रमाणे। तर मंडळी, तुम्ही इथे बघू शकता आमच्या खारोड्या इथे बनून तयार झालेल्या आहेत। तर ह्या खारोड्या आपल्याला 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आहे। 2 दिवसानंतर आपल्या खारोड्या छान वाळलेल्या आहे। ह्या खारोड्या आता मी काढून घेते। तर तुम्ही इथे बघू शकता 1 किलो ज्वारीपासून आपल्या खूप साऱ्या खारोड्या तयार आहेत। ह्या खारोड्या तुम्ही तशाही खाऊ शकता किंवा तळून सुद्धा खाऊ शकता। खूप छान आणि टेस्टी झाल्या होत्या खारोड्या। तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।